चला तुम्हाला मस्त अशी झटपट होणारी सांबारची रेसिपी सांगते। 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायची आहे। तिला कुकरला लावून त्याच्या 4 शिट्ट्या करून घ्या। कुकर थंड झाला की डाळीला व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल ॲड करून घ्या। त्याच्यामध्ये 1 जिरे, मोहरी, खडे मसाले, 1 टोमॅटो, 1 कांदा टाकून घ्या। व्यवस्थित परतून घ्या 1 मिनिटभर। त्यानंतर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले ॲड करा आणि सांबार मसाला टाकायला विसरू नका। आता याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल ॲड करणार आहोत। मी याच्यामध्ये 1 शेवगा आणि 1 बटाटा ॲड केलेला आहे। तो 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि आता तो परतून झाला की त्याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ होती ते ॲड करायची आहे आणि तुम्हाला जसा रस्सा बनवायचा असेल तसं पाणी ॲड करायचं आहे, पण पाणी गरमच ॲड करा। त्याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी पण ॲड करणार आहोत। चिंचेचं पाणी टाका, भरपूर सारी कोथिंबीर टाका, 15 ते 20 मिनिटे व्यवस्थित असं शिजवून द्यायचं आहे आणि आपलं सांबार तयार आहे। हा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तिथं जाऊन नक्की पहा आणि सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ